जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुकापुरीपासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुई परिसरात शनिवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू. या घटनेने गावात दहशतीचे वातावरण आहे. भागवत श्रीराम ढवळे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने घुसून बांधलेल्या गायीचा पाडसाच पाडल्याची एक गंभीर घटना घडली आहे. सकाळी गोठ्यामध्ये गायीचा मृतदेह आढळताच संपूर्ण गावात एकाच खळबळ उडाली असून यामुळे परिसरात शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुई गावात असलेल्या ढवळे यांच्या शेतात गोठा व आखाडा असून शुक्रवारी रात्री गायीला गोठ्यात बांधून ते घरी परतले होते. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात फिरणारा बिबट्या तेच गोठ्यात घुसला आणि गोठ्यामधील गायीवर त्याने हल्ला केला आणि काही क्षणातच तिचा पडसा पाडला. गायीच्या पाठीमागील भागाचे लसके तोडलेले दिसून आले. या हल्ल्यामुळे गायीचा जागीच मृत्यू झाला व हल्ला इतका शांतपणे करण्यात आला की शेजारील शेतातील लोकांना कोणताही आवाज ऐकू आला नाही. पहाटे दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेलेले ढवळे यांना गायीचा मृतदेह दिसताच त्यांना धक्का बसला. गायीचा पूर्ण पाठीमागील भाग उभारलेला व आजूबाजूला रक्ताचे ठिके आणि बिबट्याचे पाऊलखुणा दिसत होत्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना वन विभागाला कळविले. काही वेळातच वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृतदेह गायीचे शवविच्छेदन केले आणि गायीचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचे प्राथमिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. पुढील चौकशीत बिबट्या कोणत्या दिशेने आला व कोठे गेल्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिसरात पिंजरे लावण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली. वनाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी एकटे शेतात किंवा पायवाटेवर न जाण्याचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा होत होत्या. मात्र आता बिबट्याने थेट गोठ्यात शिरत गायीवर हल्ला केल्याने भीती वाढली आहे. शेतामध्ये काम करण्यासाठी सकाळी कोणी जायला तयार होईना. विशेषतः महिला व वृद्ध आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.